नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। महाराष्ट्रातील 8 आमदारांनी दिले राजीनामे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली एकच मोठी राजकीय खळबळ, तर नव्या चर्चांना आले उधाण। काय आहे आजचे स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर 14व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दरम्यान विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा विरुद्ध ओबीसी वाद, पोरशे अपघात प्रकरण, घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी केली आहे। तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। दरम्यान अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत अशा आमदारांची नावं सभागृहामध्ये स्पष्ट वाचून दाखवली आहेत। राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे ते सर्व आमदार लोकसभेमध्ये निवडून आले आहेत आणि ते आमदार संसदेत गेल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह आणखी 8 आमदारांचा समावेश आहे। राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवली होती। रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा मोठा पराभव केला आहे। राजू पारवे यांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे 24 मार्च रोजी। निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे 10 एप्रिल रोजी। प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेचा राजीनामा दिला आहे। बळवंत वानखेडे यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे। प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघातून 13 जून रोजी राजीनामा दिला आहे। संदीपान भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघातून 14 जून रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे। रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे, तर वर्षा गायकवाड यांनी धारावी विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे। महाराष्ट्रातील 7 आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत। लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली। विधानसभेचे 13 आणि विधान परिषदेचे 2 असे 15 आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती। त्यापैकी 7 आमदारांचा विजय झाला, तर 8 आमदार पराभूत झाले। तर कोणत्या आमदारांचा पराभव झाला हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। नंबर 1, भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला। नंबर 2, राम सातपुते भाजपचे आमदार सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेत। मिहिर कोटेचा भाजपचे नेते ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले। यामिनी जाधव शिवसेनेच्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव या दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभवाचा त्यांना सामना करावा लागला। नंबर 5, विकास ठाकरे काँग्रेसचे नेते विकास ठाकरे हे नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींनी त्यांचा पराभव केला। नंबर 6, रवींद्र धंगेकर काँग्रेसचे आमदार कसबा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले व लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। नंबर 7, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभव झाला। नंबर 8, महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे नेते महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये 1 लाख मताधिक्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी पराभव केला। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये अपयश बघायला मिळालं? या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही ही सर्वसामान्यांना पचली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।